मी तुलाच बोललोय. काय करणार आहेस रे शेणक्या? काय करणार आहेस बोल आता. अरे उत्तमा उत्तमा, तुला पुन्हा सांगतो काय? ह्याच्या पुढे मला शेणग्या बटा म्हणू नकोस. फक्त शंभू भटजी म्हण, कळलं? अरे रे या गावातली समधी लोक तुला शेणक्या भट म्हणतात तर तुला चालतं आणि मी म्हटलं तर चालत नाही वय. अरे उत्तमा उत्तमा उत्तमा, अरे त्यांचा बाप शेणग्या, अरे त्याची आई शेणगी, अरे उत्तमा उत्तमा, त्यांचा संपूर्ण खानदान शेणग. मग ही तर कशाला फुगडी घालतोय? शिव 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 शिव, इथे आल्याबरोबर हे मांजर कसे आणले आले? भटा, मी इथं आलो तू तुला मांजर आडवं गेलं दिसतंय बघ. अरे उत्तमा उत्तमा, अरे तू का रे मध्ये 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 जमत आहेस? शेणक्या भटा आता तोंडावर नाही तर तुझ्या चमन गोट्यावर कसं घालीत कपाल मशीन. अरे उत्तमा उत्तमा उत्तमा, अरे मूर्ख, अरे घाण, अरे कहा रे असे अभद्र बोलतो आहेस? आणि मी म्हणतो अरे कोणत्या रे गाडवणे तुझे हे ना उत्तम कडे सांगितले पुन्हा ठाऊक. अरे शेंडक्या बाटा विसरलास वय? काय ते? अरे तुझ्याच बापानं नाही काय माझी जन्मपत्रिका काढला? अगदी बरोबर. मग त्याच्यासारखा दुसरा गाडा वत्ताच कोण इथं? अरे उत्तमा उत्तमा उत्तमा, अरे मूर्ख, घाणवा, अरे जणाची नाही अरे पण मनाची तरी नाक. जाऊ दे, अरे तुझ्या बरोबर बोलायचे म्हणजे तू माझीच तासून टाकशी रे. डोके डोके मूर्ख कुठं. अरे उत्तमा, आता मला एवढे सांग पाहू. अरे भाईने मला तातडीचे बोलावणे पाठवले होते, म्हणजेच काहीतरी महत्वाचे काम असणार म्हणून सकाळी पहाटे लवकर उठलो आणि धावत 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 इथे आलो. अरे पण सकाळचं इथे आटपूर आलास ना? अरे तमा धावत धावत आला इकडे. मूर्ख कुत्ता, अरे तुला त्या ब्राह्मण विद्येला थोडा तरी मान दे. मूर्ख कुत्ता. बरे उत्तम, ते हे जाऊ दे जाऊ दे. आता मला एवढे सांग पाहू, अरे भाईंचे माझ्याकडे एवढे रे कसले तातडीचे काम निघाले? हे भट्टा, आता तुझी चांगली चंगल होणार आहे. माझी चंगल? अरे उत्तमा, मी नाही रे समजत तू काय म्हणतोस ते. अरे भट्टू, अरे म्हणजे आमच्या भाई साहेबांनी अमोल भैयाचं लगीन ठरवलंय. अरे वा, काय सांगतोस का? आणि त्याचा मुहूर्त काढाय तुला बोलवलाय. तरी मला वाटणेच होते भाईंच्या घरी काहीतरी शुभ कार्य असल्याशिवाय भाईंचा निरोप मला येईलच कसा? बोक्याला मासलीचा वास येणार. अरे उत्तमा उत्तमा उत्तमा, अरे पुन्हा तर माझी मस्करी काय ना? अरे गाढवा, माझ्या बरोबरीचा असला म्हणून काय झाले? मगाचपासून मी आपला पाहतच आहे. अरे या ब्राह्मण विद्येला थोडा तरी मान दे रे मूर्ख कुठचा. अरे ब्राह्मण हा कसा असतो ते तुला माहित तरी आहे का? कसा असतो? अरे मूर्ख, अरे ब्राह्मण हा देवा समान असतो. देवा म्हणजे कसा रे? मग आता वाट पाहू प्रथम खाली आणि कर बघू नमस्कार. आता नमस्कार करायला सांगतोय तर करतो बाबळा. कर मूर्ख. हरी हरी आणि शंभू भटजीच पाय धरी. गाणं धोते सोड माझं मूर्ख कुठचा. असा नमस्कार करतात का? अरे पण ज्याला नमस्कार करावा तो बामन धर्मानं नाही पण निदान कर्मानं तरी नीट असावं ना. मूर्खा म्हणजे कसं रे गाढव कुठचा? म्हणजे तू चिकटलेला पैसा सुद्धा धुवून घेणारा असा लोभी भट. उत्तमा, अरे ऐकून तरी घे पुढचं. म्हणजे सत्यनारायणच्या पूजेत जिथं गुल खोबरं लिहितात तिथं तू खडी साखर लिहितोस. अगदी बरोबर. का तर सुक्या खोबऱ्याच्या वाटीला गुल चिकटला की गुल होतो पातळ. अगदी बरोबर. आणि वर पूजा करणारे अबीर गुलाल टाकतात आणि तो गुल पातळ झाला की तुला घरी नेता येत नाही. अरे म्हणून तू गुलाबद्दल खडी साखर लिहितो. पुन्हा चेष्टा करशील तर तुझी ही 32 करून हातावर ठेवीन मूर्ख कुठचा. उत्तम, ते हे जाऊ दे. आता मला सर्वप्रथम एवढे सांगता काय भाई कुठे गेले आहेत ते? अरे भाई गेले दुकानावर. बोलले शंभू भट आला तर बसवून घेऊ त्याला. असे म्हणतो. बरे बरे बस बघू. बरे. अरे भटा, आता रे काय झाले? सकाळी साफ करून ठेवलाय. बस काय चिकाटलंय ना? अरे बसतो वाटते ना मूर्ख. बस एक कप चहा घेऊन येतो तुला. बस. अरे
काय आता काय खायला नाही म्हणजे चहा आणतोस. अरे पण चहा जरा आम्हाला दूध जास्तच लागते बघा. नाही म्हणजे हात आकडता घेऊ नकोस, कळले? आता काय माझी म्हैस गेली नाही घरात? तसे नाही रे, तू माझा मित्र आहेस ना, जरा गंमतीने म्हणा. हो एवढे राग गावायच काय झाले? असली गंमत त्या सुनील तटकरेंसारखी गंमत करू नको माझ्याशी. नाही तर माझ्यासारखा वाईट नाही हो. तुला चाय आणतोय ती पी नीट गुमा ना, चालू पडे बरे लवकर घेऊन ये जा. मूर्ख पुढचा खातो दंड होत. आता कसं बस जा. काय शंभू शास्त्री हो, कधी आलात? हा काय आत्ताच आलो. आणि हे काय हो, दंडवत वगैरे कुणाला घालतात? काय आता कुणाला म्हणून काय विचारतोस? आता तुमच्याच या घरातील एक ग्रह लागला आहे ना माझ्या पाठीशी, मग त्याला काय घालतोय दंडवत? कोण? आमचा उत्तम की काय? हो उत्तम. नाव छान आहे उत्तम, पण गुण फार वाईट. म्हणतात ना रूप घोड्याचे आणि गुण गाढवाचे. मोठा बेरकर आहे तो डॅम बिस्कुटचा. हो चालायचं, मित्र आहे ना तो तुमचा. अरे अमोल मित्र म्हणजे काय? अरे लंगोटी यार, लंगोटी आहे. अरे लहानपणी तो माथी लंगोटी सोडायचा काय भातुकळीच्या खेळात रे. असं आणि आता अरे आता तर माझ्या अमृता कासोटीचा हात घालतोय सरळ सरळ. बरे अमोल ते हे जाऊ दे. भाईने मला बोलावणे पाठवले होते तुझ्या संबंधात. तुझ्या लग्नाचा मुहूर्त ठरवायचा आहे ना. मग काय अमोलराव, मुलगी कुठची पाहिलीत म्हणायची? आहे आपल्याच गावची. हा आपल्याच गावचे म्हणजे अगोदर कुठे डोळा वगैरे लावला होत असती काय? नाही म्हणजे कुठे जमवले सूत म्हणायचे? हो शंभू शास्त्री, सूत वगैरे काही नाही हो. मग सर्व काही भाईंच्या संमतीने जमवलं आहे. अरे वा, तरी मला वाटलेच होते भाईंच्या आज्ञेबाहेर तू जाशीलच कसा. बरे आता मुलगी गावातील ते समजले हो, पण अमोल कुणाची मुलगी ते नाही सांगितलेस ते? अहो ते पाटगावातले काळे मामा आहेत ना, त्यांची पुतणी. पाडगावचे काळे मामा त्यांची पुतणी म्हणजे कोणती? उर्मिला का? हो. वा वा, छान छान, सुंदर, अति सुंदर. म्हणजे तुम्ही ओळखता तिला शंभू शास्त्री? अहो वल्लगता म्हणून काय विचारतात? या गावातली जमली कोंबडी कुत्री बी कोणाची आहेत ना, तो बी सांगेल. हा बटुकडा. हा अरे आता तू का उपटलास मध्ये? उपटलोय नाही मूर्ख. अरे दूध टाकलं की नाही आत? अरे सकाळी दूधच नाही दिला म्हशीन, मग चान तेवढं दिला टोपलीभर. मूर्ख कुठचा. आता गप्पर नाही जरा. हा उचल चहाचा कप आणि जातो धुवायला. मूर्ख कुठचा गाढव. चहा पण द्या, वरनं ऐकून पण घ्या. काय शांत पडलं होतं त्या मूर्ख. हे एकदाच. अरे अमोल, हे राहू के तू परवडले एक वेळ, पण हे येडे पुत्र नुकरे बुवा फारच कडक. बरे अमोल ते हे जाऊ. हा तर आता मी काय म्हणत होतो, हा उर्मिलेबद्दल. अमोल मुलगी मात्र एकदम सुलक्षण आहे हो. नाही म्हणजे हिरा जसा कोंदणात बसवतात ना, तशी उर्मिला तुमच्या ह्या घरात अगदी लक्ष्मी म्हणून शोभून दिसेल हो. बटा आता काय झाले? आता 12 भाग तिथं सांगित बसू नको. म्हणजे मुहूर्त तेवढा काढ म्हणजे मी लावलं. अरे गाढवा, ते काय तू सांगावायस नको. अरे मूर्ख, या गावातील सगळ्यांचे मूर्ख मीच काढतो ना. आता या गावात दुसरा भटच नाही तर काय करणार या गावातली लोक? काय काय तर म्हणतात ना, अडला हरी आणि शंभू भटचे पाय धरी असे म्हण गाढवा. हो तसंच मूर्ख कुठचा. आता जास्तच बोललास तर तुझ्या लग्नाचा मुहूर्त मी अमोशीचाच काढीन. बटा काय बोलतो? आता जातोस की नाही? आता तुझं माझं तुकडं पाळतो. गुलाबद्दल कडी अरे साखर. जातोस की नाही? जा म्हटलं ना. गुलाबद्दल कडी साखर. जा म्हटले ना. गुलाबद्दल कडी साखर. मूर्ख कुठचा. गेला गेला एकदाच. बरे अमोल ते जाऊ दे. हा आता मी काय म्हणत होतो, हा आले लक्षात. आता भाई आले असते तर फार बरे झाले असते. नाही म्हणजे पंचांग पाहून ताबडतोब मुहूर्त काढून दिला असता तुझ्या लग्नाचा. म्हणजे कुठे बाहेर जायचंय का? अरे अमोल बाहेर नाही रे. मग अरे अमोल आता एवढ्या मोठ्या गावात मी एकटा शंभू भटजी. अरे कामे नुसती मारुतीच्या सेफ्टी प्रमाणे पाठी गेले बघ, म्हणून धावपट, बाकी काय आहे नाही. बरं.
आता ते बघा भाई आलेच. काय शंभू? नमस्कार भाई. नमस्कार नमस्कार. एवढ्यात थकलाच वाटतं. नाही म्हटलं एवढी घाई गडबड चालले म्हणून हो म्हटलं. भाई तसे काही नाही. आता रस्त्याने चालताना थोडं वाकलेला दिसतो, ते काही वयाने नव्हे. मग अहो भाई, आता भरली ही झोळी पाठीवर असते असं. म्हणून थोडे वाकावे लागते, बाकी काही नाही बघा. भाई शंभू शास्त्रींना पुष्कळच घाई झाली आहे निघण्याची. असं काय? हो फार वेळ वाट पाहावी लागेल माझी. हो आत्ताच आलो. तोवर उत्तमने चहा वगैरे दिला की नाही? अहो भाई, आता तुमच्या घरी येऊन त्या नुसते पाणीच पिणार हो. चांगलं एक कपभर दुधाचा चहा दिला त्या उत्तमने, अजून तोंडाची चव सुद्धा गेली नाही बघा. बरं, आता मुख्य विषयाकडे वळूया. बरे बरे बरे. पंचांग आणलेस ना बरोबर? अहो भाई, आता हे काय विचार झाले का? अहो ताकाला येऊन भांडे का लपवय माणसाने? नावेच्या वस्त्राप्रमाणे पंचांग माझ्या झोळीतच असते. अहो कधी कुणाचे काय काम निघेल ते सांगता येते का? मग शंभू शास्त्री पुन्हा चहा टाकाव्या सांगू का नको उत्तमला? नको नको, आत्ताच घेता येईल चहा. नको. मग काढा भाऊ पंचांग बाहेर आणि गोरज मूर्त काढा असा आमच्या अमोलच्या लग्नाचा. मुलीचं नाव उर्मिला आहे. हा अहो भाई, या विषयाची सगळी इत्यंभूत माहिती मला अगोदरच मिळाली आहे. ती कशी बुवा? भाई तुमचं बोलणं चालू द्या, मी जातो दुकान. बरं जाऊ. चला शंभू काका. बरे. हा तर मी काय म्हणत होतो, हा आले लक्षात. भाई कोणत्या महिन्यातला मुहूर्त काढू म्हणताय सांगा. अरे काढ एखाद्या वैशाख महिन्याच्या शेवटच्या तारखेचा. बरे 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 बरे. हा चैत्र चैत्र हा वैशाख वैशाख महिना. हा भाई हा ठीक आहे. वैशाख महिना. तुझ्या सांगण्यावर मुहूर्त नक्की करतो. हो हो उत्तमला सांगून काय आम्हाला सांगावं वाटतो. ओके. हे बघ शंभू, तुझ्या सांगण्यावर मुहूर्त नक्की करत आहे. हो हो हे लग्न कार्य आहे, हो व्यवस्थित पार पडायला पाहिजे. हो. देशमुखांच्या घराचं लग्न आहे. अमोल देशमुखचं हो लग्न कसं डामडोळा झालं पाहिजे बरोबर आहे. आणि कोणतंही विघ्न न येता. आणि समजा विघ्न आलेच तर आणि तू अरे या घरात याची हिंमत कशी झाली तुझी? हिम्मत करून यावं लागलं मला इथं. कारण हे घर माती म्हणून हे लग्न करून म्हणूनच धाडस केला मी इथे येण्याचा. असं घडलं तरी काय? घडलं नाही पण घडणार आहे असा हा विश्वास वाटतो मला भाई. अरे कसला विश्वास वाटतो तुला आणि काय घडणार आहे? सांगतो सगळं काही सांगतो. त्या काळ्या मामाच्या पुतळीशी त्या उर्वट उर्मिलेशी जर का अमोलचं लग्न झालं तर नको उगाच तुम्हालाही त्रास नको, निघतो मी. थांब रुपेश, असं अर्धवट गोंधळ जाऊ देणार नाही. अरे काय घडलं ते साफ साफ सांगून टाक. अमोल आणि उर्मिलेचं लग्न झालं तर कोणतं संकट येणार आमच्यावर? का आमचं सुख पाहत नाही तुला, पण दुधामध्ये मिठाचा खडा टाकायला आलास तू इथं? अरे असं घडलं तरी काय त्या उर्मिलेच्या बाबतीत? काय घडलं? माझ्या मनात चालणार ती व्यथा सिद्ध करून दाखवेल आणि त्याच योग्य वेळीची वाट पाहतोय मी. स्पष्ट काय ते बोल रुपेश, असं आडपडला ठेवू नकोस. अरे आज किती स्वप्न रंगवली अमोलच्या आयुष्याची, पण नको त्यावेळी मला स्वप्नात चुराडा केलास तू. अरे काल असतो इथं. अरे काय हवंय तुला या शुभ घटनेच्या वेळेवर हजर झालास? रुपेश अरे काय केलं त्या काय म्हणजे उमरून तुझं? तिनं माझा अपमान केलाय. माझा तुझा अपमान कशाबद्दल? तेच सांगण्यात आलं मी इथं. मी उर्मिला लग्नाची मागणी घातली होती पण तिनं मला नकार दिला. हा रुपेशला. रुपेश अरे प्रत्येकाची पसंती प्रत्येकावरती अवलंबून असते. तुला राग येण्याचं कारण तरी काय? अरे नुसतं नाही म्हटलं असतं ना तरी चाललं असतं मला, पण वाटेल ते बोलायला तिला काय अधिकार? काय बोलली तुला ती? मध्ये अनेक घाणेरडी विषय लावले आहेत. चोर लुच्चा मोबाईल ह्याच्यातली गेली माझी. त्या तिचे रे काय चुकले? तिने तर अरे बरोबर खड्डा! तू जर का मध्ये बोललास ना बरोबर. त्या पंचमसहित तुला बावलं तू फोन टाकेन. माझ्या- चालतोय तर माझ्या फुट. चुकले जातो. चालतोय इथून. जातो, जातो. चल फुट. भाई हे लग्न होता कामा नये. ज्या मुलीने मला नकार दिलाय तिचं आयुष्य कायम बरबाद करणार आहे मी. अरे करकोन टाकणार ते सौंदर्य. आयुष्यभर कुमारिका म्हणून तिला कुजत येणार मी शेणातल्या किल्ल्यासारखी. अरे शहरातला
का शेणात नाही, तो प्रयत्नाने बाहेर पडत असतो. तिने नकार दिला. एका स्त्रीवर एवढा अत्याचार, अरे माझ्या मनाला पडत नाही, माझ्या मनाला पडत नाही. अरे शहाणा असला तर मला तो विषय काढून टाक. तिने नाही म्हटलं, पण दुसऱ्या मुली नाहीत का तुझी लग्न करायला? आई, तू जर का अमोदरला उर्मिळशीच करणार असशील तर तुझी आणि माझी दुश्मनी कायमची हे लक्षात ठेव. तिच्यावर जो कोणी लग्न करेल त्याला माझा मन असेल. ह्या रुपेशच्या सहित मी त्याला मातीवर करेन, ही प्रतिज्ञा आहे माझी. रुपेश, अरे अमोल आणि उर्मिचं लग्न ठरलेलं असताना काहीच वाटत नाही तुला बोलायला. म्हणून सांगतो भाई, हे लग्न व्हायच्या अगोदर मोडून टाक. आणि जर काय लग्न झालंच तर माझ्या दुसरं कोणी वाईट नाही. तिनं माझा अहंकार दुखवलाय, मी पेटी उठलाय त्यांना. तिला बरबाद केल्याशिवाय मी राहणार नाही. असं? अरे तुझं हे आव्हान स्वीकारतोय. तुला जे काही करायचं ना ते करून घे. आई, वाघाशी टक्कर घेतोस तू, याचा पश्चाताप होईल तुला, पश्चाताप. रुपेश, अरे वाघाचं कातले पांघरे लांडगे बरसे सत्रे तुझ्यासारखे, पण डरकाळी फोडतात ते वाघासारखी. अरे त्यांना फक्त ऐकून लांडग्यांचं ओरडणं. आई, अजून योग्य वेळी शहाणा हो आणि अमोलचा आणि उर्वीचा ठरलेला मोडून टाक. अरे तुझ्याशी दुश्मन नाही करायची मला. म्हणूनच सांगतो, तू माझा ऐक, नाहीतर मला डोळ्याकडे बघ. अरे त्या सुरळे भेटला अंगार बघ. क्षणावता दोन वाट केव्हा भेटेल ना, तुला करणार सुद्धा नाही. रुपेश, अरे मी काळे मावळे शब्द दिलाय. भाई देशमुख शब्द पक्का आहे. अरे कितीही ऐकतानी आला तरी माघार घेणार नाही. मला सुद्धा पाहायचं आहे त्या डोळ्यात अंगार वनवा पेटतोय ते. ठीक आहे तर मग, ठीक आहे भाई, तुला ऐकायचं ना माझं, मग यापुढे तुझ्याशीच माझा खेळ सुरू होईल, हे लक्षात ठेव. अमोलचा आणि उर्मिळेचा लग्नाचा करून बघ. अरे ज्या दिवशी दोघांचं लग्न करशील ना, त्या दिवसापासून तुझं सौभाग्य धोक्यात असेल, हे लक्षात ठेव. रुपेश, आता तू त्या दोघांचं लग्न करायचं आणि माझा तमाशा तुझ्या उघड्या डोळ्याने पाहायचा. अरे नाही, विध्वस्त कोण टाकत तुझ्या आयुष्याचा ना, पण नावाचा रुपेश नाही. रुपेश,